नमस्कार मित्र हो, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आणि आता सावर्ड्यापर्यंत आपण आलो होतो. गेल्या व्हिडिओ जो केला तो सावर्डे गावापर्यंत केला होता. आता सावर्डे गावाची मुख्य बाजारपेठ सुरू होईल. इथून पुढे मी दुसरा व्हिडिओ चिपळूणपर्यंत करणार आहे. त्यावेळची प्रॉमिनंट खूण सावर्ड्यात आले. याचा म्हणजे डाव्या हाताला दिसते सह्याद्री शिक्षण संस्था. दोन्ही बाजूला त्यांच्या बिल्डिंग आहेत एक. तर ती प्रॉमिनंट खूण होती. आणि आता ही मुख्य बाजारपेठ सावर्डेची. फक्त आता मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही की रस्ता डावीकडे होता की तो उजव्या साईडचा रस्ता होता. ते आता मला पण आठवत नाही. रुंदीकरणानंतर ह्या गोष्टी काय बदलल्या. व्हिडिओ करताना एक पुन्हा म्हणजे सगळ्यांना मी आवाहन करेन, जर माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रसार होईल असं बघा. जेवढे जास्त व्हिडिओ तो वॉच केला जाईल, जितकी जास्त लोक तो व्हिडिओ बघतील तेवढं चॅनल किंवा आपला व्हिडिओ हा यूट्यूबमध्ये वरच्या रँकिंगला जातो. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तसंच आपल्या काही सूचना असतील तर नक्की सांगा. त्या सूचनांवर मी काम करतो, 100% काम करतो. सावर्डे ते चिपळूण हा जो पॅच आहे, या पॅचमध्ये बऱ्यापैकी कामं झालेली आहेत. त्याच्यामुळे कसं होतंय, इथला जो प्रवास आहे मधल्या पॅचमधला हा खूप सुखकर आहे. आणि जुना रस्ता असताना हाच पॅच आपल्याला त्रासदायक होता. कारण एक तर घाट होते, छोटा रस्ता, वळणं सगळी. आणि त्याच्यात मोठे कंटेनर्स म्हणा किंवा मोठे ट्रक्स वगैरे आले मग तुम्हाला ओव्हरटेकला काही स्कोप नसायचा. आणि गर्दीचा सीझन असेल तर मग बघायलाच नको, फार अवस्था वाईट असायची. तुलनेने आता मात्र आपण खूप चांगल्या पद्धतीने जातोय. हा रस्ता झाल्यापासून थोडी वळणं वगैरे तशीच राहिली आहेत, ठीक आहे. तरी रस्ता चांगला असल्यामुळे त्रास नाही. आणि मेनली समोरनं येणारं जे ट्रॅफिक ते आता आपल्याला नाही ते. त्याच्यामुळे एक मार्ग आपण पकडून आरामात जाऊ शकतो, एन्जॉय करत जाऊ शकतो. हा सुद्धा आता बघा, हा सुद्धा जुना घाट पूर्वीचा आहे तसाच आहे. फक्त चौपदरीकरण झाल्यामुळे आपल्याला त्रास नाहीये, सावकाश तुम्ही जाऊ शकता इथून. आणि वळणं मात्र आहेत, त्यामुळे जरा स्पीडला लगाम लावणं तेव्हाही चांगलं आहे. आज ज्या वेळेला जुन्या घाटातनं जायचो ना मी, पूर्वीचा रस्ता, जुना रस्ता, त्यावेळी मजा वाटायची. आता मजा नाही वाटत आहे. कारण काय माहिती, ती जवळपासची जी झाडं होती ती सगळी झाडं गेली. आणि एक मोठा रुंद रस्ता मिळाला, त्याच्याबद्दल काही. हा सुद्धा जुना घाट पूर्वीचा आहे तसाच आहे. फक्त चौपदरीकरण झाल्यामुळे आपल्याला त्रास नाहीये, सावकाश तुम्ही जाऊ शकता इथून. आणि वळणं मात्र आहेत, त्यामुळे जरा स्पीडला लगाम लावणं तेव्हाही चांगलं आहे. आज ज्या वेळेला जुन्या घाटातनं जायचो ना मी, पूर्वीचा रस्ता, जुना रस्ता, त्यावेळी मजा वाटायची. आता मजा नाही वाटत आहे. कारण काय माहिती आहे की जवळपासची जी झाडं होती ती सगळी झाडं गेली. आणि एक मोठा रुंद रस्ता मिळाला, त्याच्याबद्दल काही वाद नाही. परंतु त्या झाडातनं फिरण्याचा जो आनंद होता तो आता इथे नाही आहे. रस्त्याला लागून किंवा जवळपास आता काही झाडं राहिली नाहीत. त्यामुळे आपण आता थोडंसं वृक्ष आहे असं म्हणायला हरकत नाही.
आता थोडी हवा सुद्धा कसं विचित्र वाटते ना, बाहेर गारवा जाणवतोय, म्हणजे वारा येतोय ना तो थोडा गार आहे, पण ऊन जे आहे ना त्याला चटका आहे. त्याच्यामुळे असं संमिश्र वातावरण आहे. ही जी अशी वळण आहेत ना ही राहिलेली, ही डेंजरस. आपण एक चांगला रस्ता मिळाला म्हणून एकदम खुशी देतो आणि दो स्पीड घेऊन गाडी चालवतो आणि अचानक अशी वळणं आली मग गडबडायला होतं. रवेडगाव 40 किलोमीटर आहे इथून, म्हणजे कुठलं खेड. इथून उजवीकडे आता कामते खुर्द. मासळीचा ट्रक गेलाय, घाण वास आला एकदम. काय लोक कशी काय होते मासे वेचे खातात. वलन 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 आहे सगळीले, सगळं वलन घेत जातोय. असून देत, वलन तर वलन. कामते खुर्द. दादा निवांत जाऊ नको रे, अरे रस्ता क्रॉस करतोय हायवेवर. गाडी चालवत असताना ज्यावेळी तुम्ही ओव्हरटेक करता एखाद्याला, त्यावेळेला एक लक्षात ठेवा की मग ओव्हरटेक करताना तर मग पटकन ओव्हरटेक करा. बरेच जण मी बघतो ओव्हरटेक करायला घेतात आणि रमत गमत ओव्हरटेक. अरे पटकन जावा ना, तो पण बिचारा साईडचा असतो, तुम्हाला साईड दिली, तो पण गोत्यात येतो आणि समोरनं पण अचानक वाहन आलं ना की मग तुम्ही पण गोत्यात येऊ शकता. ओव्हरटेक करायचं असेल तर पटकन ओव्हरटेक करायचं. व्यवस्थित तुम्हाला ओव्हरटेक करण्या एवढी स्पेस मिळते की नाही ते आधी बघा, अंदाज घ्या आणि मग ओव्हरटेक करा. तसंच रस्ता क्रॉस करताना रमत गमत कसले रस्ते क्रॉस करता. वाहनं येत आहेत जात आहेत, बरे प्रत्येक वाहन चालक समंजस असेल असंही नाही. एखादा असाच स्पीडमध्ये येतो त्याला कंट्रोलच होत नाही गाडी, मग ॲक्सिडेंट्स होतात. त्यामुळे रस्त्यावरून पहिला हक्क जरी पादचाऱ्यांचा असला तरी याचा अर्थ असा नाही की त्याने कसं पण वाटेल तसं चालायचंय. तुम्ही पण जरा पटकन चाललं पाहिजे. सावर्ड्यातनं पुढे आता हे कामते आलं, मधला जो पॅच होता तिथे बघा आता वस्ती पण अशी बऱ्यापैकी व्हायला लागली ना, कधी आपण कामत्यात येऊन पोचलो कळलं पण नाही. एक तो घाटाचा वगैरे पॅच सोडला तर बऱ्यापैकी आता आजूबाजूला घरं व्हायला लागली. पूर्वी नव्हतं तसं, पूर्वी आपल्याला वाट बघायला लागायची, आता कामते येईल आता कामते येईल. आता कशी पटकन येतात गावं. कामते रेल्वे स्टेशन इथेच कुठेतरी उजवीकडे आहे. इथे काय आहे टेरव. हा, टेरवला देवीचं मंदिर आहे आणि डाव्या हाताला इथे कामते धरण. इथे पण मी एकदा जाऊन आलोय. फिरायला मस्त एरिया आहे आणि फोटोग्राफीला पण छान आहे. फक्त पाण्यात उतरायचं नाहीये कोणी, एवढं लक्षात ठेवा. तो गाडी पाठी घेतोय पण त्याला जजमेंट नाहीये, तो असा मध्येच रस्त्यात येतोय परत आत घेतोय. कामत्यातनं पुढे आलो. आता ही पण बऱ्यापैकी सगळी अशी वस्ती वाढत गेलेली आहे बाहेर. बंगला दिसतोय कोणाचा तरी, समर्थ सावली, मोठा बंगला दिसतोय. इथे CNG दिसतोय.
कामत्यामध्ये बोर्ड आहे CNGचा. वास्तविक कापसाळा तसं बघायला गेलं तर चिपळूणचाच एरिया. वास्तविक तसं बघायला गेलं तर कापसाळ हा पण चिपळूणचाच एरिया. हे चिपळूणचा थोडक्यात थोडासा बाहेरचा भाग. फक्त त्यावेळेला अशी विरळ वस्ती होती, आता एकदम दाटीवाटीने सगळी वस्ती झाली. कापसाळला सुद्धा मला आठवते की अशी बैठी कौलारू घरं होती रस्त्यालगत. बाहेर असं अंगण, तिथे लावलेली झाडं आणि अशी छोटी छोटी बैठी कौलारू घरं. आता दिसत आहेत त्या सगळीकडे बिल्डिंग्स. बाकी मजल्यांचं काय आता विचारायचंच नाही. 2 काय 4 काय 10 काय आणि 12 काय, नुसते मजल्यावर मजले. इथे आता पुढे चिपळूण आपण आता एंट्री करतोय. हा बघा, हा बोर्ड लिहिला आहे बघा डाव्या हाताला, पागमळा. हाच रोड आहे, गुहागरला जातो. आणि चिपळूण बायपास साठी पण हा रोड वापरतात. हा परशुराम घाटाच्या पायथ्याशी बाहेर पडतो, असा गावाबाहेरून जातो. पुढे गेलात की घाट आहे, त्या घाटातनं उतरून पलीकडे गेलात की परशुराम घाटाचा पायथा येतो. त्यावेळी ज्यांना चिपळूण स्किप करायचंय त्यांना हा रस्ता फायदेशीर आहे. अर्थात आता इकडचं हायवेचं काम पूर्ण झालं की मग काय प्रश्न येणार नाही ट्रॅफिकचा वगैरे, इकडनं तुम्ही आरामात जाऊ शकता. पण आता अजून जरा कामं चालू आहेत, त्यामुळे काही वेळेला तिथे ट्रॅफिक ब्लॉक वगैरे होण्याचे चान्सेस असतात. मग अशा वेळेला तुम्हाला तो बाहेर न जाण्याचा रस्ता आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जाऊ शकता. आणि आता आपण आलो चिपळूणमध्ये. इथून डावीकडे चिपळूण शहर आणि शहराचा सगळा जुना भाग चिपळूणचा. चिपळूणचा बस स्टँड पण इकडे आतमध्ये. इथलं मात्र काम झालेलं आहे, डिवायडर वगैरे सुद्धा मधलं फेन्सिंग करून झालंय. आणि ब्रिजला फक्त आता बघायचं काय काय झालंय. समोर 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 साईड वॉल करण्याचं काम सुरू आहे. त्याच्यात भराव येऊन तो उतार इथे जोडला जाणार. ते साधारणतः हा बघा, इथे ब्रिज कनेक्ट होणार इकडची बाजू. इथून सर्व्हिस रोड दिलाय आणि तो चांगला केलाय. मध्यंतरी खूप खराब होता, पण नंतर तो रस्ता इकडचा आणि तिकडचा दोन्हीकडचे छान केले. फक्त काय झालं, अरुंद आहेत जरा, त्यामुळे इथे रुंदी लहान असल्यामुळे ट्रॅफिक थोडं ब्लॉक होतं. हे बघा, हा सगळा आता भराव येणार इकडनं आणि हा पुढे कनेक्ट होणार. हा सुद्धा लांबीला तसा बऱ्यापैकी आहे. त्याची लांबी मी नंतर तुम्हाला सांगेन. 92.8 92.7 ला ब्रिज इथनं सुरू झालाय. बघूया पुढे आता मध्ये कुठे थांबता आलं तर मी बघेन, ड्रोन शॉट घेता येतात का बघूया. आणि इथे तो गाड्या लावण्याचाच प्रश्न आहे. पण इथे बघा, आता मधले ब्रिजचे पिलर अजून व्हायचे, काही इथनं भराव व्हायचा आहे. हा, इथून भराव व्हायचा बहुतेक. आणि मध्यंतरी मी असं वाचलं की याला मधले पिलर जे नव्हते ते नंतर वाढवले, त्यामुळे मग काम आणखीन वाढलं. ते वरचे जे गर्डर्स आहेत ते जास्त लांबीचे टाकायचे, असा काहीतरी पहिला सुरुवातीचा प्लॅन होता. नंतर मग मध्ये अजून त्यांनी पिलर वाढवले. आणि इथे आता डाव्या हाताला शाळा, ही सुद्धा
इथली चिपळुणातली प्रसिद्ध शाळा आहे, परशुराम एज्युकेशन सोसायटी युनायटेड इंग्लिश स्कूल. चला, इथे वरती गर्डर वगैरे पण झालेत घालून. आणि इकडे काय, इथे मधलं वरचं काम पण बऱ्यापैकी होत आलंय. इथे महानगर गॅस CNG पंप आहे. हा व्हिडिओ मी चिपळूणला थांबवतो. पुन्हा एकदा विनंती करेन, माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. जेवढा जास्त व्हिडिओ तुम्ही बघाल तेवढं त्या व्हिडिओला यूट्यूब रँकिंगमध्ये वर घेतं. त्यामुळे स्किप करत शक्यतो बघू नका व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ शक्यतो बघा. हा व्हिडिओ मी थांबवेन पण पलीकडची बाजू पण घेणार आहे. त्यामुळे पुढे जाऊन थांबेन आणि वळवून पलीकडच्या बाजूचं पण शूट करून याच व्हिडिओमध्ये मी ते ऍड करेन. दोन्ही बाजू करूया आपण. फक्त पलीकडची बाजू आहे काय सगळी घेणार नाही, मधले मधले थोडे स्पॉट घेत जाईन. आणि इकडनं आपल्याला तसं बऱ्यापैकी सगळे समजतं ते काय काम चाललंय ते दिसतंय. पलीकडून आणखी वेगळं घेण्याची काय गरज नाही. हा एकदम संत संत का चाललाय समजत नाहीये मध्ये एवढी गॅप ठेवून. बघा, या पुलाची लांबी भरपूर आहे. आता कोणी दिवाळी साजरी केली. आता हे असे उजव्या साईडला बघा असे पिलर आहेत, ते हळूहळू खाली 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 येत पुढे उतरवले. इकडे भरावाचा पार्ट कमी आहे, मातीचा वगैरे भराव जो आहे त्याचा पार्ट इथे कमी आहे. तो आता इथे उतरेल, थोडासा इथे भराव येईल आणि हा पुढच्या नवीन पुलाला कनेक्ट होईल. इथे आपण आता हा व्हिडिओ थांबूया. आजवरच्या आपल्या सपोर्टबद्दल सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.